भोंदू घरातवरून आता सेटलमेंटचे आरोप होऊ लागलेत। आरोपांनुसार हे सारं प्रकरण 6 महिन्यांपूर्वीच बाहेर आलेलं होतं। हा दावा आता केला जातोय। त्यासाठी हा एक सविस्तर रिपोर्ट बघूयात। या प्रकरणामध्ये भोंदू बाबाला ब्लॅकमेल करणारी मुलं पुण्यामध्ये महिला सामाजिक कार्यकर्त्याला भेटल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटलांनी केलाय। भेटीनंतर महिला सामाजिक कार्यकर्त्यानं भोंदू बाबा सोबत सेटलमेंट केल्याचा आरोपही रुपाली ठोंबरे पाटील करतायत। ब्लॅकमेल करणारी जी काही मुलं आहेत भोंदू बाबाला व्हिडिओसाठी ते पुण्यात आले। पुण्यामध्ये त्या एका सामाजिक कार्यकर्ता महिलेला भेटले, त्यांना हे व्हिडिओ दाखवले। आता त्या ज्या कार्यकर्त्या महिला आहेत त्या गुरुमाऊली म्हणणाऱ्या त्यांच्या त्या गुरुला भेटल्या आणि पुन्हा यांच्यामध्ये तडजोड झाली। पुण्यातली सामाजिक कार्यकर्ता मीच आहे आणि माझ्याकडेच हे प्रकरण जे आहे आलेलं आहे आणि अशोक खरातचं प्रकरण या राजकारणी महिलांकडे गेलं नाही, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीकडे हे पेन ड्राईव्ह आले। हे खऱ्या अर्थानं पोटात त्यांचं दुखणं आहे। परंतु अशोक खरातचे व्हिडिओ जेव्हा 5 मार्चला माझ्याकडे आले ते मी पाहिले। मी पेन ड्राईव्ह माझ्याकडे ठेवला सुद्धा नाही। तो पेन ड्राईव्ह तातडीनं पोलिसांना द्यायला लावला आणि पोलिसांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यात कारवाई झाली पाहिजे। चॅनलचं नाव घेऊ इच्छित नाही, पण अगदी खूप छानपणे बसून त्या सांगत होत्या की माझ्याकडे ही माहिती आहे, माझ्याकडे ती माहिती आहे। तर तेव्हा त्या पत्रकार ज्या मॅडम होत्या त्या म्हटल्या आपण यांना भेटायला आलो, 1 वर्षापासून यांना सगळं माहिती होतं। मग माझा हा प्रश्न आहे, जर तृप्ती देसाईंकडे 1 वर्षापासून व्हिडिओज होते, फोटोज होते, माहिती होती, मग 1 वर्ष तुम्ही कोणाची वाट बघत होतात? आज सगळं बाहेर निघाल्यावर तुम्ही जाग्या झालात का? मग 1 वर्ष तुम्ही हे प्रकरण तृप्ती देसाई दाबून का ठेवलं? याचा उत्तर द्या आम्हाला। त्यामुळे जे कोणी माझ्या विरोधात स्टेटमेंट करतायत किंवा बोलतायत त्यांना मला हेच सांगायचं आहे की हे प्रकरण तडीस नेऊपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे ते आमच्यासारखे लोक तिथं मध्यस्थी आहेत आणि म्हणून हे बाहेर येऊ शकलं। अक्षय शिंदे सारखा भोंदू बाबा अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा तृप्ती देसाईंनी केलाय। तर खरातचा एन्काउंटर होणार नाही, कायद्यानं त्याला फाशीच झाली पाहिजे असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्यात आणि त्याला कोर्टात अशोक खरातला हजर केलं जाणार आहे। तेव्हा या नेत्यांची पुढे नावं येऊ नयेत किंवा त्यांची जी काही त्याच्याशी असलेले संबंध आहेत ते उघडकीस येऊ नयेत, यासाठी एकच मार्ग राहतो, तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा। आणि म्हणूनच अशोक खरातचा एन्काउंटर करण्याचं पूर्णपणे प्लॅनिंग आहे। अशोक खरातासारख्या नराधमाला, बायकांवर अत्याचार करणाऱ्याचा एन्काउंटर कोणीही करणार नाही। उलट तृप्ती देसाई ताईला माझी विनंती आहे, तुम्ही कोर्टात जाऊन त्याच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे। महिलांच्या इब्रतीचा, इज्जतीचा, सुरक्षतेचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे एन्काउंटर वगैरे त्याचा काही होत नाही। त्याला होणार तर त्याला फाशीच झाली पाहिजे।